आज एकदम छोट्याशा आजाराबद्दल आपण बोलणार आहे. ॲक्चुअली तुम्ही बघितले बराच वेळा लोकांच्या इथे वरच्या पापणीच्या जवळ आणि खालच्या पापणीच्या जवळ नाकाच्या इथे व्हाईट कलरचे छोटे पॅचेस दिसतात आणि थोडा बल्जनेस असतो त्याच्यामध्ये. असं मऊ असं हाताला लागतं ते. ॲक्चुअली याला ना खाज येते ना हे दुखतं. मग आपल्याला काय वाटतं, अरे हा स्किनचं काहीतरी आहे. मग याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा काहीतरी घरगुती उपाय केले जातात. पण लक्षात ठेवा, ही समस्या खूप गंभीर होऊ शकते. तुम्हाला माहिती आहे का ह्याला काय म्हणतात? ॲक्चुअली याला झॅन्थेलिझमा असं म्हणतात वैद्यकीय भाषेत. याचा अर्थ आहे की तुमच्या शरीरामधलं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे आणि ते वाढलेलं कोलेस्ट्रॉल स्किनच्या खालच्या लेअरमध्ये छोट्या छोट्या प्रमाणावर साठतंय. आता याची कारणं काय आहेत? हे का होतं? तर बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL वाढलं आहे. कधी-कधी हे अनुवंशिक असतं. मधुमेह आणि थायरॉईड अनियंत्रित असेल तर मेटाबॉलिझम बिघडतं आणि त्यामुळे हे होतं. थर्ड थिंग, आहारामध्ये ऑइली गोष्टी जास्त खाण्याने या गोष्टी होतात. तर यामुळे काय होऊ शकतं आपल्याला? फ्युचरमध्ये हार्ट अटॅकसारखे धोके पण याने उद्भवू शकतात. तर याकडे दुर्लक्ष करू नका. रोजच्या जीवनामध्ये एक्सरसाइज ठेवा. रोज कमीत कमी 45 मिनिट एक्सरसाइज करा. ऑइली कमी खा. डॉक्टरांच्या सल्ल्याने लिपिड प्रोफाईल या नावाची टेस्ट असते, ती करून घ्या. कधी-कधी तीही टेस्ट नॉर्मल येते. पण हा सिग्नल आहे की कुठेतरी तुमच्या बॉडीमध्ये चरबीचं प्रमाण वाढतंय. त्याच्यामुळे फॅटी गोष्टी खाणं बंद करा. आणि याच्यासाठी एक होमिओपॅथिक औषध आहे, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. आणि ज्या लोकांना तुमच्या शेजारी किंवा तुम्हाला असं असेल, त्यांनी क्लिनिकला कॉन्टॅक्ट करा किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन करा.